हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. नीट बायोलॉजी रॅपिड फायरमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्यासोबत क्लासच्या 3 विद्यार्थिनी आहेत आणि आजचा टॉपिक आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आपण 1 बाय 1 क्वेश्चन विचारू. मला सांगायचं आहे, ॲट द टाईम ऑफ इंडिपेंडन्स इंडियन पॉप्युलेशन किती होतं? 350 मिलियन. हे आन्सर बरोबर आहे. त्यानंतर मला सांगायचं आहे की 2011मध्ये इंडियाचा पॉप्युलेशन ग्रोथ रेट किती होता? लेस दॅन 2%. हे पण आन्सर बरोबर आहे. त्यानंतर मला सांगायचं आहे की कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेसमध्ये आपण इंजेक्शन, इम्प्लांट आणि OC-पिलमध्ये कोणतं कंटेंट वापरतो? प्रोजेस्टेरॉन आणि प्रोजेस्ट्रोजन इस्ट्रोजन कॉम्बिनेशन. अगदी बरोबर, हे पण आन्सर बरोबर आहे. त्यानंतर मला सांगायचं आहे की हार्मोन रिलीजिंग आयोडीज कोणत्या आहेत? प्रोजेस्टेजॉन आणि LNG-20. हे पण आन्सर अगदी बरोबर आहे. त्यानंतर मला सांगायचं आहे की इनफर्टिलिटी आपण कधी म्हणू शकतो आणि इनफर्टिलिटी केव्हा असू शकते, त्यासाठी ड्युरेशन किती असेल? ड्युरेशन 2 years and inability to produce children up to active sexual cohabitation is called infertility. बरोबर आहे. इनॅबिलिटी टू प्रोड्यूस चिल्ड्रन्स इवन आफ्टर अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कोहॅबिटेशन, आणि जर हे 2 yearपेक्षा जास्त जर असेल कालावधी तर इनफर्टिलिटी म्हणू शकतो आपण. इनफर्टिलिटी ट्रीट करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या मेथड्स आहेत सांगता येईल? इन्फर्टिलिटीसाठी आपल्याकडे IVF आहे, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीज आहेत, बरोबर. GIFT आहे, बरोबर. ICSI आहे आणि AI आहे. अगदी बरोबर. यांना आपण असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक म्हणतो. बरोबर.